नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख. आज आहे आपण समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेड, जे आपला बनानाचा फार्म आहे केळीचा, जो 20 आपण प्रत्येक वर्षी सांगतो की 20 ते 25,000 केळीचं झाड आपण लावलेलं आहे. आणि इथं आपण गेल्या वर्षी इथून या मुदखेडच्या फार्मवरून 600 टन केळी एक्सपोर्ट केली होती. आणि त्याचंच आपण पील ठेवलेलं आहे, जे आज 2 एक करून आपण 40,000 झाडं बनवली आहेत. तर मित्रांनो, त्या केळीच्या बाजूलाच आपण एक 7-8 एकर शेती आपल्याला आता भाडेतत्त्वावर आलेली आहे. असे आपण टोटल आता शेतकरी मित्रांनो मार्चपर्यंत 100 एकर शेती आपल्या ताब्यात येत आहे. आता सध्या आपण 20 आणि ते 20 40 आणि 50 आणि ते 20 16 म्हणजे 70 एकरावर सध्या काम चालू आहे मित्रांनो. आणि अजून एक 30-40 एकर शेती मार्चपर्यंत आपल्या ताब्यात येऊन त्याचं काम चालू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता जानेवारीमध्ये जे आपण म्हणतो की 5 जॅकपॉट पिकं जे शेतकऱ्यांना 2 पैसे वाचतात किंवा चांगलं ॲव्हरेज निघतं आणि त्या ॲव्हरेजमध्ये शेतकऱ्यांचे पैसे बनतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, हा 7-8 एकराचा प्लॉट आहे. इथं आपण शेणखत टाकायचं काम चालू आहे. आणि मागल्या काही व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आपण बऱ्याच वेळा सांगितलं की 10 फुटावर बेड कसे मारायचे असतात. तर इथं लाईव्ह डेमो आहे की इथं शेतकरी मित्रांनो 5 फुटावर ही सरी मारलेली तुम्हाला दिसत आहे, बेड मारलेलं. आणि एक सोडून एक बेडवर शेणखत टाकलेलं तुम्हाला दिसत आहे. आणि हे जे बिना शेणखत टाकलेलं बेड आहे, हा आपण आता मोडून त्या यंत्राद्वारे, आपल्यापासल्या यंत्राद्वारे याला बाजूला सरकून इथं आपलं 10 फुटावर बेड होणार आहे हे 7-8 एकरामध्ये. आता 7-8 एकरात मध्ये हे बेड होणार आहेत. पण बऱ्याच शेतकऱ्यांना 10 फुटावर बेड कसे मारायचे किंवा 10 फुटावर शेती कशी करायची किंवा 10 फुटाच्या बेडमध्ये किती पिकं काढायची, एकदा बेड केल्यावर मल्चिंग किती वर्षे चालतं आणि एका बेडवर किती पिकं निघतात. तर हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न होता की बेड कसा मारायचा सगळ्यात मोठा. तर आज आपण इथं एकदम, आज आपली डिसेंबरची 13 तारीख आहे आज. आणि या तारखेला आज आपण व्हिडिओ बनवत आहे. इथं लाईव्हमध्ये शेणखताचे ढिगारी एकरी 5 टोळ्याच्या हिशेबाने शेणखत टाकायला चालू आहे. आपले 10-12 लेबर आज शेणखत टाकत आहेत. एक बेड सोडून एका बेडवर शेणखत चालू आहे. आणि हा जो मधला बेड आहे, हा आपण मोडून याला आता फणानं मोडून आपल्या यंत्रानं याची पूर्ण माती, ह्या एका मधल्या बेडची माती दोन्हीकडे अर्ध्यारी टाकून ह्याचा 6 फुटाचा रुंदीचा बेड बनवणार आहे हाईटवाला. नोव्हेंबर 2 पर्यंत पाऊस होता. 2 नोव्हेंबरपासनं आज 13 डिसेंबरपर्यंत आपल्याला 1 महिना ह्या जमिनीला पलटी मारून उन्हाळ्यासारखं एकदम बारीक रोटर करून, पलटी मारून, पंजी करून बेड मारायला 1 महिना लागला. का तर जमीन 2 नोव्हेंबरपर्यंत पाऊस असल्यामुळं वापसावर आली नाही, वल्ले निघत होती. आणि वल्ल्यामध्ये जमीन दुरुस्त करून जर आपण शेती केली किंवा वल्ल्यामध्येच आपण जर बेड बनवत असेल तर बेडची हाईट येत नाही. आणि जे पीक लावतो आपण ते पीक पण जास्त हे धरत नाही, म्हणजे पिकाला त्या ताकद भेटत नाही किंवा मुळ्या चालत नाहीत. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, जमिनीची आता आपल्याला कसं आहे, आपण जो हे बेड बनवत आहे 10 फुटावर, हा 5 वर्ष आपण बेड मोडणार नाही. दुसरी गोष्ट आहे, या 10 फुटाच्या बेडवर आपण एकदा मल्चिंग टाकलं तर 2 वर्ष काढणार नाही. आणि 2 वर्षामध्ये कमीत कमी 6 पिकाचं आपलं टार्गेट आहे, त्याच बेडवर, त्याच मल्चिंगवर, त्याच ड्रीपवर. तर शेतकरी मित्रांनो, बेड बनवताना किंवा 5 वर्षाचं आपलं बेड राहणार आहे, 2 वर्ष आपण 6 पिकं घेणार आहे. तर त्याच्यासाठी जी मॅनेजमेंट करावं लागतं किंवा त्याच्यासाठी जी मेहनत करावी लागते, ते लाईव्हमध्ये हे मेहनत आहे. 5 यालाच खोलवर पलटी मारणं, पंजी करणं, 1000 RPMच्या रोटावेटरनं चांगले रोटर करून घेणं, त्याच्यानंतर 5 फुटावर बेड सोडणं, एक बेड सोडून एक बेडवर शेणखत टाकून घेणं, एका जागेला एक टोपलं पडावं 10 किलोचं असं शेणखत टाकून घेणं. दुसरी गोष्ट, या शेणखतावर आता बेसल डोस पडणार आहे आपला. आणि मग हे जे 5 फुटाच्या मधला जो बेड आहे 5 फुटवाला, तो एक बेड मोडून ते पूर्ण माती आपण त्याच्यावर झाकून देणार आहे. मग हे बेड ज्यावेळेस मोडून आपण त्याच्यावर लावू तर त्यावेळेस बेडची रुंदी 6 फूट होती, हाईट 1.5 ते 2 फूट हाईट होती. आणि तो बेड आपल्याला किती बी पाऊस होऊ द्या, महाभयंकर पूर जरी आला तरी सुद्धा आपलं पीक वाया जात नाही किंवा प्लॉट वाया जात नाही. तर हे बनवण्याची सिस्टम अशी राहणार आहे. तर आता आपण शेणखताचा डेमो दावला, 5 फुटावर बेड, 10 फुटाचं बेड करण्यासाठी कसं करावं लागतं ते दावलं, जमिनीची खोलवर कशी पलटी करावं लागते ते दावलं, शेणखत कसे टाकलं जातं ते दावलं. आता याच्यावर बेसल डोस कसा टाकतात, मग हे मधला बेड कसा मोडतात, याची माती कशी सरकवली जाते, हा समोरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला दावणार आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, जसं व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आज आपण सगळं लाईव्ह दावलं प्लॉट कसं बनवायचं. दुसरी गोष्ट असं आहे की आपण एवढं 60-70 एकर आता सध्या मॅनेजमेंट आणि अजून 30 एकर वाढत आहे, असं 100 एकरामध्ये काम करत असताना
आता आपला जो ग्रुप आहे किंवा जो आपण समृद्धी पॅटर्न काढल्यानंतर जे शेतकऱ्यांचे फोन येतात की शेख साहेब काय लावायचं काय नाही, आता आमची सोयाबीन निघलेलं आहे किंवा आमचा प्लॉट खाली झालेला आहे, 2 नोव्हेंबरचा पाऊस उघडल्यापासून पुढं जमिनी बनलेल्या आहेत आणि आता इथून पुढं काय लावायचं. तर शेतकऱ्यांचे खूप सारे रोजचे 50, 60, 100 कॉल रोजचे येत राहतात. त्यांना रिप्लाय देत राहावं लागते, मेसेज येत राहतात. आपलं काम बघत बघत सगळ्यांना रिप्लाय चालू आहे, शेड्यूल देणं चालू आहे. तर आज जो व्हिडिओ बनवता आम्ही शेतकरी मित्रांनो, की जेणेकरून जानेवारी महिन्यात काय लावायचं आणि त्याच्यापासून 2 पैसे कसे भेटतील याच्याबद्दल विषय राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, केळीला रेट नसल्यामुळं गेले ऑगस्टपासून ते आज डिसेंबर 10 तारखेपर्यंत केळीला रेट नव्हते. तर लोकांचं खूप सारं मोठं नुकसान झाल्यामुळं सगळ्यांनी केळीच्या बागा काढलेल्या आहेत. ऊस गेलेले आहेत शेतकरी लोकांचे, बरेचसे ऊस लावणारे शेतकरी आहेत. तर आता जो जमीन बनत आहे किंवा जमीन मोठ्या प्रमाणात जमीन खाली आहेत शेतकऱ्यांच्या आणि समोर पीक काय लावायचं असं शेतकऱ्यांना प्रश्न असतात. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या काळामध्ये टरबूज खरबूजची लागवड जास्त होणार आहे आणि बाकी बी पिकांची लागवडी पालेभाज्याची लागवडी होणार आहेत. तर कारण रेट हा जादा राहणार नाही, कुठल्याही पिकाला असो रेट कमीच राहणार आहे, मिडियम रेटमध्ये राहणार आहे. तर शेतकऱ्यांना जर कुठलंही पीक लावायचं आहे किंवा कुठल्याही पिकाचं प्लॅनिंग करत आहे तर महत्त्वाचं कमी रेटमध्ये सुद्धा शेती परवडावे ह्याच्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो आहे ॲव्हरेज. ज्या शेतकऱ्यांना ॲव्हरेज काढला तो जितणार आहे. म्हणजे जसं आता टरबूज खरबूज जर जानेवारीमध्ये लावत आहे तर टरबूज पिकामध्ये एकरी कमीत कमी 30 टन 35 टन जादा 40 टनापर्यंत शेतकरी माल काढतात आणि आमच्या शेड्यूलनं तर 40 टनापर्यंत शेतकऱ्यांनी माल काढलेला आहे आतापर्यंत मार्गदर्शनाखाली. तर त्याच्यासाठी जमीन बनवण्यापासून जमिनीच्या फाउंडेशनपासून ते मार्केटपर्यंत किंवा माल काढण्यापर्यंत ते योग्य शेड्यूल 15-15 दिवसाचे शेड्यूल असतात. आणि जमीन कशी बनवायची, शेणखत किती टाकायचं, बेसल डोस किती टाकायचा, मल्चिंग कुठली वापरायची, पाण्याचं मॅनेजमेंट काय राहणार, खतांचं मॅनेजमेंट काय राहणार, स्प्रेचं मॅनेजमेंट काय राहणार, कुठल्या दिवशी कुठला खत द्यायचा, म्हणजे 1 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंतचं पूर्ण मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जानेवारीमध्ये जे 5 पीक लावायचे आहे ते आहे टरबूज आणि खरबूज. तर टरबूज मी जसं सांगितलं तुम्हाला की कमीत कमी 30 टन जादा 40 टन. जर शेतकरी 40 टन माल काढल आणि त्या शेतकऱ्यानं जर 7 रुपये ते 8 रुपयाचा रेट जागेवरचा धरला तर 7-8 रुपयेच्या रेटमध्ये आणि जर 40 टन माल निघत असेल तर 8 रुपयानं जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर 8×32 म्हणजे 3,20,000 रुपयाचा माल एका एकरामध्ये आपण काढू शकतो. पण त्याच्यासाठी 40 टनाचं टार्गेट शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये जिद्द पाहिजे की जेणेकरून एका एकरामध्ये आपल्याला 40 टन माल कसा काढायचा किंवा 40 टन माल काढल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती राहणार आणि एका एकराचा खर्च किती राहणार. तर सर्वसाधारण शेतकरी जर एका एकरामध्ये घरची शेती करणारा असेल तर अशा शेतकऱ्यांना एका एकरामध्ये 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो. ज्याच्यामध्ये तुमचं शेणखत येणार आहे, बेसल डोस येणार आहे, त्याच्यानंतर ड्रीपचा खर्च येणार आहे आणि त्याच्या मल्चिंगचा खर्च आहे, रोपाचा खर्च आहे आणि स्प्रे आणि फर्टिगेशन जे आपण ड्रीपनं खतं देतो वॉटर सोल्युबल. तर हा 70,000-75,000 रुपयाच्या खर्चामध्ये आपल्याला 40 टन टरबूज निघू शकतं आणि ते 40 टन निघलेलं टरबूज आपल्याला 7 रुपये 8 रुपयाच्या रेटमध्ये जरी जाग्यावरनं गेलं तर एकरी 3 लाख ते 3,20,000पर्यंत उत्पन्न निघतं आणि त्यातनं जर 70-80,000 रुपये जरी खर्च गेला तरीसुद्धा 60 दिवसामध्ये आपल्याला 2 लाख रुपये एका एकरामधनं वाचू शकतात, 2,20,000पर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला टरबूजचा विषय. त्याच्यानंतर आहे खरबूज. जानेवारीमध्ये खरबुजाची लागवड केल्यानंतर समोर येणारा जो महिना आहे जसं 25 डिसेंबर एंडिंग तो जानेवारी 1पर्यंतच्या ज्याच्या लागवडी राहतात तर हा जो वर्ष आहे 2025 एंडपर्यंत 18 फरवरीपासून रमजान आहे. आता रमजानसाठी सगळं जेवढं शेतकरी लागवड करतात तर जेणेकरून रमजान महिन्यामध्ये रेट सुरुवातीच्या काळामध्ये जे 20 दिवसामध्ये रेट चांगले असतात. भले रमजानमध्ये उपास असो परंतु प्रत्येक इंडियामध्ये असो किंवा अदर सगळ्या स्टेटमध्ये रमजान हा सण सगळ्यात मोठा आहे आणि सर्व जगाच्या सगळ्या देशामध्ये हा सण साजरा केला जातो, उपास धरले जातात. तर आपल्या देशातनं एक्सपोर्टसुद्धा माल होतो आणि टरबूजसारखा माल बाहेर पण जातो. तर त्याच्यासाठी टरबूजाची क्वालिटी 1 नंबर, साईज 1 नंबर, व्हायरसपासून बचाव, आळीपासून बचाव करून जर पीक आणलं आणि साईज जर 4 किलो 5 किलो 6 किलो साईज असेल तर अशा वेळेस आपल्याला या सणामध्ये हे टार्गेट करून जर आपण लागवड केली 25 डिसेंबर, 20 डिसेंबर, 1 जानेवारी तर हे आपले टप्प्याटप्प्यानं
रमजानच्या सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर रमजानच्या आधी 5 दिवस 8 दिवस लांबची लोडिंग चालू होते. 8 दिवस अगोदर ते बाहेर जाणारा माल ते 8-10 दिवस अगोदर चालला जातो. मग काही रमजान हा काही छोटा नाही, 1 महिन्याचा सण आहे आणि 1 महिन्यामध्ये कंप्लीट 30 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण इंडियाला माल पुरवायचा आहे. त्याच्यानंतर बाहेर जाणारा पण माल असतो. जसं जो एक्सपोर्टसाठी टरबूज चालतात, खरबूज चालतात, बॉबी झालं, कोहिनूर झालं. तर ह्या गोष्टी सगळ्या टार्गेट करून जर शेती करत असाल तर 100% शेतकऱ्यांचे पैसे होणार. तर आता जसं मी 2 पिकं तुम्हाला 5 मधले 2 सांगितले, एक टरबूज आहे, एक खरबूज आहे. तर खरबूज हे कमीत कमी कुंदन आणि लायरपूर झालं तर 15 ते 20 टन 22 टनापर्यंत निघतं. आणि जर समजा बॉबीसारखं पीक काढलं तर ते 12 ते 15 टन एकरामध्ये निघतं. आणि कोहिनूरसारखं पीक 18 ते 20 टन निघतं. आणि विजयसारखं पीक असेल, विजय जो पट्ट्यावाला जे काही स्टेटमध्ये किंवा भागामध्ये बॉक्सला बी चालतं किंवा लोकल मार्केटला बी चालतं, तर विजयसुद्धा 15 टनापासून ते 20 टनापर्यंत निघू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, 2 पिकं जसं मी सांगितलं, टरबूज आणि खरबूज. तिसरं पीक आहे दोडका. जसं दोडका हे पीक असं आहे की उन्हाळ्यामध्ये त्याला रेट चांगला असतात, कारण जेणेकरून थोडंसं मंडप आणि बांबूचा खर्च आहे, परंतु गुंठ्याला 1 टन दोडक्याचं टार्गेट आहे. म्हणजे 40 टन एका एकरामध्ये दोडका निघू शकतो आणि 100% बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेला आहे आमच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याला फक्त वेळेवर स्प्रे, वेळेवर खताचं नियोजन आणि स्प्रेचं मॅनेजमेंट असेल तर गुंठ्याला 1 टन दोडका निघू शकतो. आणि दोडक्याचं मार्केट बी तुम्ही बघू शकता. कमीत कमी किती जरी मार्केट पडलं तर ₹20 किलोच्या कमी येत नाही. आणि गेले 2 वर्ष झालं दोडक्याचं मार्केट आहे ते 40, 50, 60, 70 असं चालू आहे. आणि चांगल्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे बनत आहे. त्याच्यानंतर आहे 4 नंबरचं पीक आहे कारलं. डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी महिन्यात लागलेलं कारलं. यालासुद्धा रेट फरवरीपासून पुढं चांगले राहतात 3-4 महिने उन्हाळ्यामध्ये. जेणेकरून कारलं हे जसं ज्या लोकांना साखरेचा आजार आहे किंवा ज्यांना आपण हे शुगरचे आजार म्हणतो, अशा लोकांना, प्रत्येक लोकांना कारल्याचं डॉक्टर लोक सजेस्ट करत आहे की जेणेकरून कारलं खावा. म्हणजे जे कारल्यामध्ये जे हे आहेत घटक, त्याच्यामुळं शुगरची बिमारीसाठी चांगलं आहे. तर कारल्याचा सुद्धा बाजार शेतकरी मित्रांनो ₹40, कमीत कमी ₹40 किलो आणि जादा ₹50-60 किलोचे बाजार असतात. आणि हा सुद्धा कारलं चांगलं सांभाळलं तर गुंठ्यामध्ये 1 टन म्हणजे 40 टन एका एकरामध्ये कारलं निघू शकतं आणि पैसे चांगले वाचू शकतात शेतकरी मित्रांनो. 5वं पीक आहे आपलं मिरची. कारण आतापर्यंत हिरव्या मिरचीचं बाजार कधी पडत नाहीत. आता हळदीच्या मिरच्या असतात ते डिसेंबर, जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये थोडंसं मार्केट डाऊन होतं. परंतु उन्हाळ्यामध्ये कधी पण बघा, मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये मिरचीचा शॉर्टेज असतो, हिरव्या मिरचीचा. आणि टेम्परेचरमुळं थोडंसं उत्पादन कमी निघतं किंवा प्रॉब्लेम येतात. तरीसुद्धा मिरची जर चांगली सांभाळली, स्प्रेचं शेड्यूल व्यवस्थित असेल, खतांचं शेड्यूल व्यवस्थित असेल, सगळ्या रोगावर कंट्रोल असेल, तरीसुद्धा मिरचीसुद्धा कमीत कमी 30 ते 40 टन कच्च्यामध्ये मिरची निघते. थोडा जर 7व्या-8व्या दिवशी करत राहिलो आपण तर. शेतकरी मित्रांनो, हिरवी मिरची एक पीक आहे. तर हे 5 पिकं आपण जानेवारीसाठी सजेस्ट करत आहे शेतकऱ्यांना, जेणेकरून जे शेतकरी आम्हाला कॉल करून किंवा मेसेज करून विचारत आहे की बार की ह्या आमची जमीन अशी खाली आहेत किंवा जमिनीमध्ये काय लावू शकतो, कुठलं पीक लावू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांना पीक लावायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना पिकं हे करायचे आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण हे 5 पिकं सजेस्ट केलेले आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, आपण जे शेती करत असताना किंवा शेतीमध्ये बेड मारत असताना किंवा मल्चिंग करत असताना किंवा कुठलेही प्रकार करत असताना एका पिकासाठी किंवा 2 महिन्यासाठी शेतीचं नियोजन किंवा शेतीचं नियोजन करू नका. जेणेकरून कुठलंही पीक करा, कुठल्याही पिकाचं नियोजन करा. एकदा बेड बनवल्यानंतर, एकदा मल्चिंग केल्यानंतर कमीत कमी त्या बेडवर 3 पिकं आणि जादा 4 पिकं त्याच बेडवर, त्याच मल्चिंगवर काढायचं डोक्यात घ्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना विचार आहे की एकदा बेड लावल्यानंतर त्याच्यामध्ये मग फंगस येतो, नेमॅटोड येतो, हे येतो, ते येतो. असं काही नाही आहे. उलटं पहिल्या पिकापेक्षा दुसरं पीक 1 नंबर येतं, दुसऱ्यापेक्षा तिसरं पीक 1 नंबर येतं आणि तिसऱ्यापेक्षा चौथं पीक 1 नंबर येतं. का? तर आपल्या जमिनीमध्ये जे आपण बॅक्टेरिया सोडतो, गोकृपा सोडतो, परत स्लरी सोडतो, त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढलं जातं, गांडुळांची संख्या वाढली जाते, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढलं जातं आणि बॅक्टेरिया खूप साऱ्या वाढल्यामुळं मुळांना वाढ चांगली होत राहते दुसऱ्या पिकाला, तिसऱ्या पिकाला. आणि आपण जे अन्नद्रव्य किंवा शेणखत पहिल्या पिकाला टाकलेलं असतं, ते अन्नद्रव्य पहिल्या वर्षी पूर्ण झाड खात नसतं किंवा ते तसंच जमिनीत पडून असतं. पण ते जे बॅक्टेरिया जे असतात, NPK बॅक्टेरिया, ज्या युरियाला नायट्रोजनमध्ये कन्वर्ट करतात, परत DAPला फॉस्फरसमध्ये कन्वर्ट करतात आणि तुमचं MOPला पोटॅशमध्ये कन्वर्ट करून झाडाला काय खायचं आहे
कॅल्शियम खायचं आहे, नायट्रोजन खायचं आहे, फॉस्फरस खायचं आहे, पोटॅश खायचं आहे, मायक्रोन्यूट्रन पाहिजे, बोरान पाहिजेल, झिंक पाहिजेल, फेरस पाहिजेल. म्हणजे जे काही अन्नद्रव्ये जमिनीमध्ये आपण झाडासाठी देतो, परंतु ते झाड दिलेलं खात नाही, त्याला कन्व्हर्टेशन गरज आहे. म्हणजे कन्व्हर्ट म्हणजे त्या अन्नाला डेव्हलप करून झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवावं लागतं. तर त्याच्यासाठी जे बॅक्टेरिया असतात ते जमिनीमध्ये बनतात आणि मग ते बॅक्टेरिया आपण जर समजा निमॅटोडसाठी निमॅटोबॅक्टेरिया दिल्या, पॅसोलोमायसिन दिलं, निमॅटोबॅक्स दिलं किंवा अशा गोष्टी देऊन जमिनीमधलं फंगस आणि निमॅटोड संपवलं. आणि संपवल्यानंतर ह्या ज्या बॅक्टेरिया काम करतात त्याच्यामुळं दुसरं पीक जे आहे, तिसरं पीक आहे, ते एक नंबर येतं आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या पिकाला आपल्याला खर्च कमी येतो, फवारणीचा खर्च कमी येतो, खतांचा खर्च कमी येतो आणि तिथं आपल्याला फक्त रोपाचा खर्च आहे, फवारणीचा खर्च आहे, खतं सोडायचा खर्च आहे आणि लेबरचा खर्च आहे. तिथं मल्चिंग टाकायची गरज नाही, दुसऱ्या पिकाला ड्रीप करायची गरज नाही, शेणखत टाकायची गरज नाही, बेसल डोसची गरज नाही. म्हणजे हे 50% खर्च आपला वजा होऊन दुसऱ्या पिकाला, तिसऱ्या पिकाला, चौथ्या पिकाला आपल्याला जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि क्वालिटी एक नंबर येते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे शेतकऱ्यांना प्लॅन देत आहे, एकदा बेड बनवलं, एकदा मल्चिंग केलं, त्याच बेडवर कमीत कमी 3 पिकं, ज्यादा 4 पिकं काढायचं. आणि जर जे शेतकरी 10 फुटावर बेड करत असतील किंवा जे शेतकरी 10 फुटावर मल्चिंग करत असेल, तर त्यांच्यासाठी आम्ही सजेस्ट करत आहे की एकदाच काय असेल ते मेहनत करा, शेणखत भरा, बेड मोठं बनवा, मोठं मल्चिंग 30 मायक्रॉनचं करा. 2 वर्ष मल्चिंग काढायचं नाही, 2 वर्ष त्याच्यावर कमीत कमी 6 पिकं 2 वर्षामध्ये काढायचे. बेड फोडायचा नाही, मल्चिंग काढायचं नाही, ड्रीप काढायचं नाही, फक्त फुमिकेशन करायचं, बेडमध्ये फंगसची औषधं सोडून त्याला साफ करायचं आणि जेणे ते साफ करून मग आपल्याला 6 पिकं त्यावर लावायचे. तर शेतकरी मित्रांनो, जसं ज्या शेतकऱ्यांना समस्या असेल किंवा पिकाबद्दल माहिती असेल, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक ठेवलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, समृद्धी ॲग्रो फार्मर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, या ग्रुपमध्ये फक्त शेतकऱ्यांनी समस्या काय असतील त्याच्यावर बोलायचं आहे किंवा काय पिकं लावायचं त्याच्याबद्दल. आणि ज्या शेतकऱ्यांना पिकाचं शेड्यूल पाहिजे आहे किंवा पिकाची माहिती पाहिजे आहे, तर ग्रुपमध्ये न टाकता त्याला पर्सनल त्याच नंबरमध्ये 84 83 82 85 85 हा आपला समृद्धी ॲग्रो फार्मरचा नंबर आहे. त्या नंबरवर फोटो, लागवडीची तारीख, पहिले खतं काय दिलेली आहेत, काय सोडलेलं आहे, हे फोटो टाकायचे प्रत्येक पिकाचे, महाराष्ट्रातले असो किंवा अदर स्टेट, सगळ्या स्टेटचे लोकांसाठी हे सल्ला आहे की जेणेकरून शेड्यूल मागत आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप सारे असे मेसेज येत आहेत की शेड्यूल पाठवा, पण कशाचं पाठवा, कुठलं पीक आहे, कधी लावलेलं आहे, किती दिवसाचं पीक आहे आणि आता कंडिशन काय आहे, रोगराईचा काय प्रॉब्लेम आहे. तर नुसतं शेड्यूल घेऊन काही फायदा नाही. 15-15 दिवसाचं प्रत्येक पिकाचे शेड्यूल भेटणार आहेत. तर शेड्यूल भेटण्यासाठी शेड्यूलमध्ये ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्याला व्हिडिओ फोटो टाकणं गरजेचं आहे, स्प्रे काय झालं ते टाकणं गरजेचं आहे, खतं काय दिले ते टाकणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर शेड्यूल भेटणार आहे. मग लागवडीचा शेड्यूल असो, नवीन लागवड आहे त्याच्यासाठी नवीन लागवड म्हणून टाका, बी लावलं असलं तर बी लावलं म्हणून टाका किंवा रोप लावलं आहे तर रोपाचं शेड्यूल पहिल्या 15 दिवसाचं टाका म्हणून सांगा, दुसऱ्या 15 दिवसाचं मागं, असं जे काय पीक असेल त्याचं लाईव्ह फोटो पाहिजे. आताच जे आता लाईव्हमध्ये आपला प्लॉट जसा आहे त्याचा फोटो पाहिजे, त्याच्यावर शेड्यूल भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ग्रुपमध्ये ॲड व्हा आणि समृद्धी ॲग्रो फार्मरमध्ये जे काही समस्या असतील त्याच्यावर आमच्याकडून सल्ला घ्या आणि 84 83 82 85 85 या नंबरवर फोटो टाकून शेड्यूल सगळ्याला भेटणार आहे. तर असंच आपण नवनवीन व्हिडिओ, नवनवीन टेक्नॉलॉजी, आधुनिक पद्धतीची शेती प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना समजण्यासाठी, शेतकऱ्यांना गाईड करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आपण जे शेती करत आहे या आधुनिक पद्धतीच्या शेतीमध्ये येणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या असो किंवा इंडियाच्या सर्व शेतकऱ्यांना फायदा भेटावा आणि फायदा भेटून 2 पैसे नुकसानमध्ये जो शेतकरी जात आहे तो नुकसानमध्ये न जाता त्याला 2 पैसे वाचून आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची त्याची टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना देत असतो.